मध्ये आज आपण पाहणार आहोत ट्यूमर्स. व्हॉट इज ट्यूमर अँड व्हॉट आर इट्स टाइप्स. ओव्हरऑल आपण त्याला म्हणतो कॅन्सर. तर या कॅन्सरचे काय काय पॉझिटिव्ह एजंट्स आहेत, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, ट्यूमर कशा प्रकारचे आहे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल try to understand what is tumor. So tumor is actually an abnormal mass of tissues formed as a result of excessive, uncoordinated, uncontrolled, autonomous and purposeless proliferation means that is the uncontrolled growth ज्याला आपण म्हणतो. proliferation number of cells it increases is called as the tumor. It is an abnormal mass of tissues formed as a result of excessive, uncoordinated, autonomous and purposeless proliferation of cells is called tumor. ज्या वेळेला सेल सायकल ही जी आहे, सेल सायकल आपण पाहिलेले आहे, सेल डिव्हिजन त्या सेल सायकल मध्ये ही व्यवस्थित सिक्वेन्शियल इव्हेंट आहे. पण हा जो सिक्वेन्शियल इव्हेंट ज्या वेळेला डिस्टर्ब होतो आणि अनकंट्रोल ग्रोथ व्हायला लागते सेलची, सिंपल लँग्वेज दिस इज द डेफिनेशन. अनकॉर्डिनेटेड त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन नाही राहत, त्यामुळे सेल टू सेल जी सेल सायकल चालत राहते तर ती विशिष्ट इव्हेंट मध्ये ती सेल सायकल चालते, हे तुम्ही शिकलेलं आहात. त्यामुळे सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आहे ती सेल डिव्हिजनची प्रोसेस व्यवस्थित व्हायला पाहिजे. पण इथे काय होत आहे की अनकंट्रोल सेल डिव्हिजन झाल्यामुळे जे मास फॉर्म होते अबनॉर्मल, त्याला म्हटलं गेलेलं आहे ट्यूमर. मग आता त्या ट्यूमरचे प्रकार बरेचसे आहेत. ट्यूमरचे दोन प्रकार आहेत टाइप्स ऑफ ट्यूमर मध्ये. एक म्हटलं गेलेलं आहे बेनिंग ट्यूमर आणि दुसरी जी आहे दॅट इज कॉल्ड एज द मॅलिग्नंट ट्यूमर. मग आता जी बेनिंग ट्यूमर आहे, सो इट इज व्हॉट दिस इज द मास ऑफ वेल डिफरेंशिएटेड सेल्स enclosed in a fibrous connective tissue capsule. Benign tumor is well differentiated cells enclosed in a fibrous connective tissue capsule. So does not show the metastasis. Metastasis means what? Here example is given brain tumor. Does not show metastasis. Metastasis म्हणजे ही जी benign tumor आहे, this type of the tumor is restricted. ती त्या पर्टिक्युलर लोकल एरिया पुरतीच मर्यादित राहील, ती स्प्रेड होणार नाही. मेटास्टॅसिस मीन्स स्प्रेड. इट डज नॉट शो मेटास्टॅसिस. त्याचं स्प्रेड होत नाही. काही वेळेस फायब्रस मास असतो तो आणि इट कलेक्ट्स ॲट दॅट प्लेस. म्हणजे ज्या कुठल्याही भागाला तुम्हाला माहिती की ट्यूमर ही होऊ शकते, कारण ट्यूमर इज ऍक्च्युअली द सेल्युलर मास. त्यामुळे जिथे अनकंट्रोल सेल डिव्हिजन व्हायला लागते तिथे ही ट्यूमर फॉर्म होते. मग आता ही जी ट्यूमर आहे आपण म्हटलं की दिस इज मास ऑफ वेल डिफरेंशिएटेड सेल इन्क्लुजिंग फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. तर या ज्या स्पेशल ट्यूमर आहेत तिथे ज्या वाढत जातात, या ट्यूमर स्प्रेड होत नाही आणि त्या ट्यूमर इव्हन आपण सर्जिकली रिमूव्ह करू शकतो. तर हा एक प्रकार झाला ट्यूमरचा. तर तिथे ते मास ग्रोन व्हायला लागते. पण काही वेळेला या ट्यूमर मधले या ट्यूमर तेवढा हार्मफुल राहत नाही जेवढ्या की मॅलिग्नंट ट्यूमर मध्ये एक्झॅक्टली आपण म्हणतो जे कॅन्सरचे लक्षण आहे. तर बेनिंग ट्यूमर जी आहे ती रेस्ट्रिक्टेड असते त्या लोकल एरिया पुरती. पण त्यामध्ये जर सपोज ब्रेनला जर ट्यूमर झाली तर ब्रेन हा मेन कंट्रोलिंग, ऑर्डिनेटिंग अँड थिंकिंग ऑर्गन आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ब्रेनवरच सगळं कंट्रोलिंग आहे. पण मग ब्रेनला जर ही ट्यूमर झाली तर ती तेवढी हार्मफुल ठरू शकते. त्यामुळे टाइप्स ऑफ ट्यूमर मधला हा जो बेनिंग ट्यूमर प्रकार पाहिला, इट इज नॉर्मल मास जरी ग्रोथ असेल तर ते रेस्ट्रिक्टेड प्रकारचा ट्यूमर आहे. याच्यातून कव्हरिंग करणं हे लवकर पॉसिबल आहे. त्याच्याकडे सर्जिकल ट्रीटमेंट ही जास्त सोयीस्कर आहे की सर्जिकली या ट्यूमर ज्या आहेत त्या रिमूव्ह केल्या जाऊ शकतात. ओके. त्यानंतर सेकंड जो प्रकार मानला गेलेला आहे तो म्हणजे मॅलिग्नंट ट्यूमर. आता मॅलिग्नंट ट्यूमर ही नॉन कॅप्स्युलेटेड आहे. इथे कॅप्स्युलेटेड आपण नॉन कॅप्स्युलेटेड मास ऑफ अनडिफरेंशिएटेड कॅन्सरस सेल. काय म्हटलेलं वरच्या याच्यात, इट इज वेल डिफरेंशिएटेड. दिस इज मॅलिग्नंट ट्यूमर इज द मास ऑफ अनडिफरेंशिएटेड कॅन्सरस सेल. पर्टिक्युलरली कॅन्सर काही वेगवेगळे
कॅन्सरला रिस्पॉन्सिबल भरपूर काही म्हणजे एजंट्स आहेत आणि त्यामुळे या ज्या सेल्स आहेत, ओके, तर या एक प्रकारे कॅन्सरस सेल्स तिथे फॉर्म झालेले आहेत, ज्या की अनडिफरन्शिएटेड आहे, अनकंट्रोल आहे आणि ते अनकॅप्सुलेटेड आहे. तर ते मास इट फॉर्म्स, तर त्याच्यामध्ये इट शोज द मेटास्टेसिस. तर त्या ज्या सेल्स आहेत, त्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये त्या ज्या सेल्स ब्लड थ्रू किंवा लिम्फ थ्रू सगळीकडे स्प्रेड होऊ शकतात आणि मग हा जो कॅन्सर आहे जस्ट याच्यासारखा सगळीकडे हायडन्सी सारखं सगळीकडे म्हणजे पसरतो तो पूर्ण बॉडीमध्ये, बिकॉज इट स्प्रेड थ्रू द सर्क्युलेटिंग फ्लुइड लाईक ब्लड अँड लिम्फ. आणि त्यामुळे त्याचे भरपूर प्रकार आपण पुढे पाहणार आहोत. तर ही मॅलिग्नन्सी त्याला आपण म्हणतो. दिस इज ड्यू टू मेटास्टॅसिस, that is this tumor is spread from one place to another place. For example, याच्यामध्ये so many other breast cancer आहे, uterine cancer आहे, breast cancer आहे आणि बरेचसे कॅन्सरचे टाइप्स आपण पुढे पाहणार आहोत. सो दिस इज अ बेसिक दॅट इज कॉल्ड एज द ट्युमर किंवा त्याला निओप्लाझम पण म्हणतात आहे. या नवीन नवीन सेल ज्या आहेत त्या याच्यामध्ये अफेक्ट होतात, हा कॅन्सर स्प्रेड होत असतो आणि याला आपण म्हणतो मॅलिग्नंट. त्याच्यामध्ये सिंपली यू कॅन रिमेंबर, कारण की ट्युमर म्हटलं की दिस इज द वन ऑफ द साइन ऑफ द कॅन्सर. ट्युमर म्हटलं तर प्रत्येकच ट्युमर या कॅन्सर असतील अशा नाही. सो बेनिंग ट्युमर कॅन बी रिमूव्ह. बेनिंग ट्युमर इज रिस्ट्रिक्टेड ॲट ओनली ॲट दॅट प्लेस. मॅलिग्नंट ट्युमर जे आहेत त्या स्प्रेड असतात. जेव्हा त्याचा स्प्रेड किंवा त्या मॅलिग्नन्सी ही प्रॉपर्टी लक्षात आली तर दॅट द पर्सन इज नॅचरली शुड बी ट्रीटेबल इन प्रॉपर वे. तर मॅलिग्नंट ट्युमर जे आहे तर हे असे दोन ट्युमरचे प्रकार पाहिले. हा एक रिस्की प्रकार मानला जातो मॅलिग्नन्सी. त्यामुळे सेकंड इज द मॅलिग्नंट ट्युमर. हे झाले ट्युमरचे प्रकार. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट, ज्याला की आपण म्हणतो दिस कॅन्सर अँड द टाइप्स. So this cancer always when we say आता याच्यामध्ये that is uncontrolled growth and multiplication of cell results into harmful tumor, that is called as the cancer. Harmful tumor म्हणजे malignant tumor. Okay, so this is the simple definition of the cancer. Uncontrolled growth and multiplication of cells results into harmful tumor is called as the cancer. म्हणून पहिले आपण टाइप्स ऑफ ट्युमर्स बघितले की बेनिंग ट्युमर इज नॉट सो हार्मफुल बट मॅलिग्नंट ट्युमर इट इज हार्मफुल. म्हणून हार्मफुल ट्युमर म्हटलं तर मॅलिग्नंट लक्षात घ्यायचंय. देन टाइप्स ऑफ कॅन्सर. आता कॅन्सरचे टाइप्स म्हणजे कॅन्सर कोणत्या पार्टला होते त्यानुसार त्याचे टाइप्स भरपूर आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे बॉडी इट इज कंपोज ऑफ सो मेनी नंबर ऑफ सेल्स, किंवा आता आपण जर्म्स लेअर पासून वेगवेगळे पार्ट्स आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे कोणत्या पार्ट्स पासून कोणता पार्ट म्हणजे कोणताही पार्ट याच्यामध्ये अफेक्ट होऊ शकतो. कारण एव्हरीवेअर सेल्युलर जिथे जिथे सेल आहे तिथे तिथे कॅन्सरचे चान्सेस राहू शकतात. कार्सिनोमाचा पहिला प्रकार आपण पाहणार. टाइप्स ऑफ कॅन्सर. कार्सिनोमा. Carcinomas, these are characterized by cells that cover internal and external parts of body. म्हणजे फॉर एक्झाम्पल इपिथिलियल टिश्यूज जे आहे ते इपिथिलियल टिश्यूचं कोंडिंग वगैरे ज्याला स्पेशली आहे तर म्हणजे तिथून हा जो अराईज होण्याचा चान्सेस राहतो. तर इंटरनल ॲज वेल एज एक्सटर्नल पार्ट ऑफ बॉडी सच एज लंग्स आणि ब्रेस्ट आहे अँड कोलन कॅन्सर हे सगळे कार्सिनोमास मध्ये येतात. दॅट इज द वन ऑफ द टाइप ऑफ द कॅन्सर कार्सिनोमा. Okay, that arises from the epithelial tissues lined by such organs which are the internal as well as the external part of body. So in that some example we have seen lung, breast and colon cancer. Then sarcomas. Sarcomas are characterized by cells that are located in bone, cartilage, fat, connective tissue, muscles and other supporting tissue. सार्कोमाज मीन्स स्पेशली हा जो आहे कनेक्टिव्ह टिश्यूजला होतो. जे बॉडी मधले कनेक्टिव्ह टिश्यूज आहे, कनेक्टिव्ह टिश्यूजशी रिलेटेड जो काही ज्या ट्युमर्स आहे त्याला आपण म्हणणार सार्कोमा. मग आता कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये काय येतं तर बोन, देन कार्टिलेज, देन फॅट अँड देन दॅट इज द मसल्स लाईक दॅट. ओके, मग त्याच्यावरून त्याचे टाइप्स पण दिलेले आहे. आता बोन साठी तुम्हाला माहिती आहे आपण टर्म यूज करतो ऑस्टिओ.
त्यामुळे त्याला मग पर्टिक्युलरली समजा बोन कॅन्सर असेल, आपण म्हणतो बोन कॅन्सर झाला, तर बोन कॅन्सर असेल तर त्याला आपण म्हणतो बोन, दॅट इज बोनसाठी पर्टिक्युलर टर्म आहे ऑस्टिओ, त्यामुळे ऑस्टिओ सार्कोमा. त्यानंतर कार्टिलेज साठी कॉन्ड्रो शब्द वापरतात, मग कॉन्ड्रो सार्कोमा असे त्याचे मग पुन्हा वेगवेगळे टाइप्स म्हणून पण तुमच्या टेक्निकमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. इथे आपण सिम्पलर फॉर्म मध्ये हे सगळे एक्सप्लेन करतो आहे आणि ज्या काही टर्म्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले त्याही आपण घेणार आहोत. पण नोट्स मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे या पद्धतीने इथे इन्क्लूड केलेले आहे. तर सार्कोमा यू कॅन रिमेंबर सिम्पली दॅट इज द कॅन्सर रिलेटेड टू कनेक्टिव्ह टिश्यू. मग कनेक्टिव्ह टिश्यू तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात 11th मध्ये. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय काय येतं, तर बोन आहे, कार्टिलेज आहे, मसल्स आहे. मग आता याच्यानुसार त्याला वेगवेगळे नावं पण दिलेले आहे. बोनला आपण म्हणतो ऑस्टिओ म्हणून ऑस्टिओ सार्कोमा, कार्टिलेजला कॉन्ड्रोसाइट्स, तुम्ही मागच्या वर्षी शिकले कार्टिलेजच्या सेलला कॉन्ड्रोसाइट्स म्हणतो आपण. त्यामुळे कार्टिलेज साठी कॉन्ड्रो शब्द आहे म्हणून कॉन्ड्रो सार्कोमा. फॅटला आपण म्हणतो ऍडिपोज, तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ऍडिपो सार्कोमा. ओके, देन मसल्स म्हणजे मायो सार्कोमा. तर अशा पद्धतीने सार्कोमाचे अजून त्याला पर्टिक्युलर विशिष्ट टर्म्स आहेत. एवढ्या कठीण टर्म्स लक्षात घेण्याची गरज नाहीये, बट यू कॅन डिस्क्राईब द टर्म्स नाऊ व्हॉट आय एम सेइंग इन दिस मॅनर. आता ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही लक्षात घेतले. तर बोनला काय म्हणतात ऑस्टिओ, कार्टिलेजला म्हणतात कॉन्ड्रो, फॅटला ऍडिपोज and mosaicism mayo. Then you can put the word sarcoma. Okay, then in front of this. टेक्स्टबुक मध्ये वाचायला का तर ते एवढे टाइप्स कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. सो सिम्पली यू कॅन रिमेंबर द sarcomas is what the cancer related to that is the connective tissue. These are all connective tissues. Then first type we have seen carcinoma. So epithelial tissues ज्या लाइनिंग्स असतात इंटरनल as well as external organs, तर तिथून जो अराइज होतो ते त्या सेल्स किंवा अनकंट्रोल ग्रोथ होते त्यावेळेला तिथे हा कार्सिनोमा क्रिएट होतो. सार्कोमास हा कनेक्टिव्ह टिश्यूशी रिलेटेड आहे. देन लिम्फोमा नावातच दिलेल्या असतात बऱ्याच गोष्टी. लिम्फोमास आर द कॅन्सर दॅट बिगिन्स इन द लिम्फ नोड. लिम्फ म्हटल्यावर लिम्फ नोड जे आहे बॉडीमध्ये अँड टिश्यूज ऑफ द इम्युन सिस्टीम, अर्थात हे जे लिम्फ नोड पासून जो अराइज होतो त्या प्रकारच्या याला आहे लिम्फॅटिक सिस्टीमशी रिलेटेड आहे. लिम्फ नोड जिथे अफेक्टेड होतात, जिथे ट्यूमर फॉर्म होतात त्याला आपण म्हणा लिम्फोमा. तर हा एक प्रकार आहे, लिम्फ नावातच दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओळखू शकता अँड यू कॅन रिमेंबर ऑल्सो. ल्युकेमिया हे तुम्हाला माहिती आहे ब्लड सेल्सशी रिलेटेड आहे, पर्टिक्युलरली डब्ल्यूबीसी याच्याशी रिलेटेड आहे डब्ल्यूबीसीशी. त्यामुळे दिस इज द टाइप ऑफ ब्लड कॅन्सर, याला आपण म्हणणार ब्लड कॅन्सर. तर ल्युकेमिया हा एक ब्लड कॅन्सर आहे. डब्ल्यूबीसी तुम्हाला माहिती आहे. ल्युकोसायटोसिस आपण टर्म त्याच्यासाठी वापरतो जेव्हा नॉर्मल कंडिशन्स मध्ये, पॅथॉलॉजिकल कंडिशन मध्ये ज्या ब्लड मध्ये व्हाईट ब्लड सेल्स असतात त्या व्हाईट ब्लड सेल्स टू मच इन्क्रीज होतात तेव्हा आपण त्याला म्हणतो ल्युकोसायटोसिस. पण ल्युकोमिया जेव्हा डब्ल्यूबीसी अतिशय अनकंट्रोल पद्धतीने जेव्हा वाढतात, दॅट डब्ल्यूबीसी increase in uncontrolled manner, then at that time we can say it as a leukemia. Leukocytes शब्द तुम्हाला माहिती आहे. So from that leukemia, blood cancer. Leukemias are cancers that begin in the bone marrow. Bone marrow मध्ये फॉर्मेशन आहे, तिथूनच त्याची सुरुवात होतात and often accumulate in the blood stream. त्यामुळे हा अतिशय डेंजरस असा आहे कारण की ब्लड हे सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे. त्यामुळे नॅचरली ब्लड कॅन्सर आपण म्हणतो. तो ब्लड कॅन्सर मीन्स इन्क्रीज इन द नंबर ऑफ दिस डिसीज. ॲडिनोमा, ॲडिनो ते आपण पिट्युटरीच्या याच्यामध्ये शिकलेलं आहे. ॲडिनो मीन्स द ग्लँड. सो ग्लँडला सुद्धा ग्लँड्युलर पार्ट, जसं काही आपण एपिथेलियमचं हे जे सुरुवातीच्या ज्या सिंपल टिश्यूज मध्ये आपण ते टाइप्स पाहिले होते, तर काही टिश्यूज जे आहे ग्लँड्युलर फॉर्म मध्ये राईज झाले. तर ग्लँड जे आहे ती मग ग्लँड ही पण एक सेल्युलर मटेरियल आहे, सेल्स बनलेली आहे. त्यामुळे ग्लँडला सुद्धा हे जे ट्यूमर्स फॉर्म होतात त्याला आपण म्हणतो ॲडिनोमास. आता नावात दिलेलं आहे ॲडिनोमिस ग्लँड. तो ॲडिनोमास या ग्लँड्युलर टिश्यूला होणारा कॅन्सर इंडिकेट करतात. त्यामध्ये पर्टिक्युलरली आपण म्हणू की थायरॉइड आहे, देन पिट्युटरी ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे अँड अदर ग्लँड्युलर टिश्यूज. तर थायरॉइड ग्लँडचा पण थायरॉइड तुम्हाला माहिती आहे नेक रिजन मध्ये जनरली ही थायरॉइड ग्लँड असते. थायरॉइड ग्लँड वाढण्याचे वेगवेगळे रिझन्स आपण पाहिले.
Okay, because of this imbalance in the secretion of the hormone thyroid, त्यामुळे ही थायरॉइड ग्लँड जी आहे ती गॉयटर नावाचा डिसीज क्रिएट करते. पण त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह ग्रोथ जर आतमध्ये होत असेल तर समटाईम्स जो कॅन्सर म्हटला जातो थायरॉइड घशाचा कॅन्सर होतो बरेच जणांना, तर स्वॅलिंग मध्ये डिफिकल्टी वगैरे त्याच्यातनं पुढे अजून क्रिएट होतात. हे थायरॉइड हा अतिशय महत्वाचा आहे. दिस इज द नेक रिजन मधली असलेली ही ग्लँड. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड तर तुम्हाला माहिती आहे, दिस इज द मास्टर ग्लँड, त्यामुळे याला पण कॅन्सर होतो. देन ॲड्रिनल ग्लँड. सो दीज आर द फिफ्थ वन टाइप दॅट वी सीन ॲडिनोमा. तर लिम्फोमा नावातच दिलेलं आहे. ल्युकेमिया दॅट इज ऑल्सो इट इज गिव्हन फ्रॉम द नेम ल्युकोसाइट. ॲडिनोमा, ॲडिनो मीन्स ग्लँड. तर या पद्धतीने हे टाइप्स आहेत याचे कॅन्सरचे. अशा प्रकारे 5 टाईप आपण पाहिले की दॅट इज एपिथेलियल टिश्यू पासून तर याच्यापर्यंत प्रत्येक कुठल्याही ऑर्गनला जे सेल्युलर अनकंट्रोल ग्रोथ जिथे होते त्याला आपण म्हणणार दॅट इज द कॅन्सरस पार्ट. पण ती जर ट्युमर त्याच्यामध्ये जर मेटास्टासिस दाखवत असेल तर त्याला आपण म्हणणार मॅलिग्नंट ट्युमर आणि इट इज व्हेरी हार्मफुल ट्युमर. नाव कॉझेटिव्ह एजंट्स. कॉझेटिव्ह एजंट्स मध्ये फिजिकल, केमिकल, आता कोणकोणते कॉजेस आहेत? देर आर सो मेनी कॉजेस ऑफ द कॅन्सर. फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल एजंट which causes cancer are called carcinogen. कार्सिनोजन म्हणून पर्टिक्युलर टर्म वापरलेली आहे. कार्सिनोजन्स मीन्स द सबस्टन्सेस ऑर द एजंट्स विच कॉजेस द कॅन्सर. त्यामुळे फिजिकल आहे, केमिकल आहे और बायोलॉजिकल एजंट्स आहे जे की कॅन्सर कॉज करतात त्याला आपण म्हणतो कार्सिनोजन. दिस इज द पर्टिक्युलरली द कॉज ऑफ द कॅन्सर. त्यामध्ये आयोनायझिंग रेडिएशन लाईक एक्स रेज अँड गॅमा रेज अँड नॉन आयोनायझिंग रेडिएशन मध्ये युव्ही रेज आहे म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेट रेज जे आहे सन पासून ते दीज आर द कॉज ऑफ डीएनए डॅमेज लिडिंग टू कॅन्सर. आता हे जे रेडिएशन आहे हा एक महत्वाचा सोर्स मानला गेलेला आहे. म्हणजे मॅक्झिमम सोर्स हा रेडिएशन आहे. सो आयोनायझिंग रेडिएशन मध्ये एक्स रेज जे आहेत किंवा गॅमा रेज तर याचा जास्त एक्सपोज करता येत नाही. एक्स रेज आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला डॉक्टर एक्स रेज काढायला सांगत नाही. काही इमर्जन्सी केस मध्येच एक्स रेज काढल्या जातात आणि त्याला किती वेळात काढले जातात हे पण तुम्ही बघितलेलं आहे. तर एक्स रेज झाले, गॅमा रेज, कुठल्याही प्रकारचे रेडिएशन्स आहे ते रेडिएशन डायरेक्टली सेल मधून आतमध्ये डीएनए वर इफेक्ट करतात. नॉट ओनली द सेल बट इट डायरेक्टली इफेक्ट्स ऑन द डीएनए. त्यामुळे डीएनए हा महत्वाचा भाग आहे पूर्ण बॉडीचा. डीएनए इज ओनली द जेनेटिक पार्ट. तर हा जो जेनेटिक सोर्स आहे डीएनएचा त्यामुळे डीएनएलाच डॅमेज केल्यामुळे त्यातला जेनेटिक कोड जर बदलला तर नॅचरली इट लीड्स टू मॉडेल. त्याच्यामध्ये जे म्युटेशन क्रिएट होतं म्हणजे जीनचा जो सिक्वेन्स असतो डीएनए वर तो चेंज होतो आणि तो चेंज झाल्यामुळे दॅट सगळी जी प्रोसेसिंग आहे सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आहे ती सेल सायकल पण डिस्टर्ब होते आणि अनकंट्रोल सेल ग्रोथ तिथे तयार होऊन ट्युमर फॉर्मेशनला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे इट इज व्हेरी डेंजरस. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनला प्रोटेक्ट करतं तुम्हाला माहिती आहे इन द एन्व्हायरमेंट ओझोन लेअर. ओझोन जी आहे ती ओझोन आपल्याला प्रोटेक्ट करत असते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन पासून. आज आपण एन्व्हायरमेंटलचा सोर्स पाहतोय. ओझोनवर आपण बरेच वेळ अभ्यास केला जातो की ओझोन लेअर काय आहे. ओझोनचं आता डिप्लिशन होऊन राहिलेलं आहे. तर डिप्लिशन झाले तर काय होईल की अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहे ते जर पृथ्वीवर पोहोचायला लागले, अर्थवर यायला लागलं तर काय होईल? देर विल बी द मेनी चान्सेस ऑफ स्किन कॅन्सर. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन एफेक्ट करतील तर स्किन कॅन्सरचे खूप मोठे रिझल्ट समोर येऊ शकतात. त्यामुळे ओझोन हे एक मोठं छत्र आहे जे आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन पासून प्रोटेक्ट करत असतात. सो रेडिएशन्स आर व्हेरी व्हेरी हार्मफुल. या रेडिएशन्स पासून प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे कारण ते डायरेक्टली डीएनए ला डॅमेज करत असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे समजा केमिकल्स. सो मेनी केमिकल्स आर देयर जे की कार्सिनोजेनिक आहे. हे तुम्हाला माहितीच आहे. जसं दिस सबस्टन्सेस आर ऑलवेज अवॉइडेड आणि त्याच्यावर सुद्धा दिलेलं असतं की दीज मे कॉज द कॅन्सर्स. टोबॅको झाले, स्मोकिंग, हे जी आहे त्याच्यामध्ये जे काही सबस्टन्सेस आहे हॅव बीन आयडेंटिफाईड ॲज अ मेजर कॉज ऑफ लंग कॅन्सर.
जे स्मोकिंगचे जे काही आहे किंवा जे ऍडिक्टरन जे आपण म्हणतो, सॉरी, हे जे ऍडिक्शन सबस्टन्सेस जे आहे, ते जे सबस्टन्सेस आहे, दिस टाइप ऑफ द केमिकल्स लाईक टोबॅको किंवा स्मोकिंग मध्ये जे काही आहे, पीपल दोज हू स्मोक, सो इन दॅट दोज टाइप ऑफ द केमिकल्स डायरेक्टली अफेक्ट द लंगचं जे इनर पोर्शन आहे, तुम्ही बघितला किती थीन आहे, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द अल्व्हिओलाई इनसाइड अँड ऑल. तर हे जे आहे तिथे टार जमा होतो, ते ब्लॅक असा हे जो आहे सबस्टन्स जमा होतो. सो दॅट टार इट कॉजेस द दॅट इज द सेल्युलर ग्रोथ, and that's why there may be the chances of the lung cancer. So these substances, okay, so this is the main reason for lung cancer. Cancer also causing viruses called as the oncogenic viruses. They have the, आता इन दिस ऑन्कोजीन्स, ऑन्कोजेनिक व्हायरसेस म्हणजे काय आपण बघू. तर हे सगळे सोर्सेस आपण वेगवेगळे बघितले. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द केमिकल्स आहे, काही याच्यात रेडिएशन्स आहेत, त्यानंतर हे जे सबस्टन्सेस आहे, टोबॅको आहे, स्मोकिंग साठी यूज केल्या जातात, तर हे किंवा अल्कोहोल मोस्ट ऑफ द पीपल दे यूज इन लार्ज एक्सटेंट. तर या सगळ्या याच्यातनं ही जी सेल्युलर ग्रोथ आहे ती डिस्टर्ब होते अँड इट मे लीड्स टू द कॅन्सर. अँड पर्टिक्युलरली स्मोकिंग अँड टोबॅको मधनं लंग कॅन्सर, लंग हा अतिशय टेंडर ऑर्गन अफेक्ट होतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारे कॅन्सर हे कोणत्याही पार्टला हे होऊ शकतात. इव्हन टोबॅको मध्ये इव्हन तुम्ही पाहाल तर दाताचा सुद्धा कॅन्सर होतो. माउथ कॅन्सर आपण स्पेशली पर्टिक्युलरली म्हणतो. माउथ मध्ये जेवढेही पार्ट्स आहे, कुठल्याही पार्ट्सला अफेक्ट होऊ शकतो. आणि माउथ कॅन्सर हे टोबॅकोचं एक महत्वाचं रिझन आहे, हे महत्वाचा कॉज आहे टोबॅको फॉर माउथ कॅन्सर. त्यानंतर असे आता हे वेगवेगळे केमिकल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने रेडिएशन्स आहेत, केमिकल्स आहेत. सो मेनी सबस्टन्सेस आर देअर विच ऍक्ट्स ॲज अ कार्सिनोजन कॉझिंग द कॅन्सर. पण त्याचबरोबर हा जेनेटिक तर डिसीज आहेच, याचबरोबर हा एक जेनेटिक आहे. जेनेटिक असल्यामुळे ज्याला इनहेरिटन्स आपण म्हणतो, जे मेंडेल्स मध्ये पाहिलं आपण की जीनद्वारे कसे ट्रान्सफर होतात, नेक्स्ट कॅरेक्टर इंडिव्हिज्युअल्स मध्ये कशा पद्धतीने इंट्रोड्यूस होतात, तर ते जे जेनेटिक आहे, तर हा एक जेनेटिक डिसीज म्हणून कन्सिडर होतो. दॅट इज केमिकल्स, रेडिएशन्स हे तर नेक्स्ट सोर्सेस आहे, पण हा एक जेनेटिक डिसीज आहे. कारण आपण पाहतो की जिथे जीन म्युटेशन होते आणि त्याच्यातून हा कॅन्सर क्रिएट होतो. तर ते जे आहे कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशनला पास ऑन होऊन हा कॅन्सर एक जेनेटिक सोर्स दाखवतोय. त्याचबरोबर हा एक व्हायरस हे जे आहे, पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये रिट्रोव्हायरसेस आपण म्हणतो, जे की RNA व्हायरसेस आहे. जे RNA व्हायरसेस आहे ते स्पेशल व्हायरसेस काही आहे जे की कॅन्सर कॉज करतात आणि म्हणून त्याला म्हणतात ऑन्कोजेनिक व्हायरसेस, ऑन्कोजीन्स. हे जे जीन्स आहे, जे कॅन्सर कॉझिंग जीन्स आहेत, ऑन्कोजीन म्हणजे कोणते जीन, नॉर्मल DNA जो असतो प्रत्येक ह्युमन बिंगचा, त्याच्यावर पर्टिक्युलर सिक्वेन्स हा असतो. पण त्या जीन मध्ये जेव्हा म्युटेशन होतं, आपण त्याला म्हणणार ऑन्कोजीन. ते जीन कॅन्सरस कंडिशन लीड करतात. मग अशा जीनला आपण म्हणणार ऑन्कोजीन. ओके. तर त्याच्यानंतर याचा अभ्यास करणारा जो कॅन्सर स्पेशालिस्ट असतो, ऑन्कोलॉजिस्ट आपण त्याला म्हणतो. दिस इज द ऑन्कोजीन्स विच कॉजेस द कॅन्सर. त्यामुळे ऑन्को शब्द हा जो आहे दॅट इज रिलेटेड टू कॅन्सर. सो दीज आर द कॉझेटिव्ह एजंट्स ऑफ द cancer. Then symptoms of the cancer, here the development of the lump or the hard mass in the testicles or any other body parts. तर एक प्रकारचा लंप, हार्ड मास तयार होतो तिथे, जे की ट्यूमर फॉर्म करणार. सो इट मे अफेक्ट द ब्रेस्ट, टेस्टिकल, सो मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी. Then observable change in the shape, size and color of the wart or mole. जे हे जे आहे काही काही वेळेला हे पण सिम्पटम्स मानलं जातं कॅन्सरचं, की समटाईम हे जे वाट किंवा मोल, जे तीळ म्हणतो आपण, याच्यामध्ये जे वाट आहे आपल्या याच्यावर स्किनवर येणारा किंवा मोल ज्याला तीळ म्हणतो आपण, तर तो जो आहे त्याच्यामध्ये जर शेप चेंज होत असेल, त्याची साईज चेंज वाढत आहे तो, किंवा त्याचा कलर तो बदलत असेल, तर त्याहीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
इट मे बी वन ऑफ द सिम्पटम ऑफ द कॅन्सर असं म्हटलं गेलेलं आहे. तर जर त्याच्यामध्ये जर साईज वाढत असेल त्याची आणि कलर जर चेंज होत असेल तर लक्षात देणं गरजेचं आहे. देन व्हाईट पॅचेस इनसाइड द माउथ ऑर द व्हाईट स्पॉट्स ऑन द टंग, हे एक रिझन आहे. दीज आर द सिम्पटम्स, जसं आपण म्हटलं माउथ कॅन्सर मध्ये. तर व्हाईट स्पॉट्स ऑन द टंग किंवा व्हाईट पॅचेस इनसाइड द माउथ. सोलन और एनलार्ज लिम्फ नोड जर वाढले असतील, टॉन्सिल्स खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत किंवा इतरही काही प्रमाणामध्ये जे लिम्फ नोड आहे ते जर जास्त एनलार्ज झाले असतील तर दॅट मे ऑल्सो लीड्स टू द कॅन्सरस कंडिशन. देन पर्सिस्टंट चेंज इन बॉईल और ब्लॅडर हॅबिट्स, unusual bleeding through natural body opening or excessive bleeding at the time of menstruation in the woman. So this may be the symptoms of the cancer. जास्त जर ब्लिडिंग होत असेल तर that may be, that is not confirmedly, that may be the reason. And in that is in digestion condition or difficulty in the swallowing. ज्यावेळेला स्वॅलिंग मध्ये डिफिकल्टी असेल तर मे बी द प्रॉब्लेम्स इन द थ्रोट मध्ये एखाद वेळेला ट्युमर असू शकते किंवा सारखं जर त्याच्यामध्ये हे होत असेल तर दॅट मे बी द reason, that may be the cause of the tumor which leads to the symptoms. ट्युमर मध्ये आपण प्रकार बघितलेले आहे त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं घाबरण्यासारखं नाहीये, पण त्या ट्युमरचे प्रकार आपण पाहिलेले आहे. एक म्हणजे बेनिंग ट्युमर आणि एक म्हणजे कॅन्सरस ट्युमर, ज्याला की आपण म्हणतो मॅलिग्नंट ट्युमर. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ द कॅन्सर, जस्ट सिम्पलर. सो the next that we are going to see the treatment. So treatment are there are so many types of the treatments are there. बघा, treatment of cancer, it involves the surgery. Simple treatment is the means mostly जेव्हा benign tumor असतात तर डॉक्टर ऍडवाइज द सिम्पली सर्जिकल मेथड. तर सर्जरीच्या माध्यमातून जी बेनिंग ट्युमर आहे ती इझिली रिमूव्ह होतात. किंवा काही वेळेला असं असतं की जे फायब्रॉइड्स आहेत त्या जन्मत आहेत, त्या जर सर्जरीची पण तिथे गरज पडत नाही. जर फायब्रॉइड जे आहे ते फायब्रॉइडची जर साईज वाढत नसेल, काही वेळेला काही ठिकाणी फायब्रॉइडमुळे ती एक गाठ तयार झालेली असते, ती काही वेळेला कमी जास्त पण होते, ती अक्षरशः डिझॉल्व पण होऊ शकते. ती येते परत जाते आणि त्याचा जर काही खूप त्रास नसेल किंवा ती जर तशीच आहे त्याची साईज नसेल वाढत तर इट इज नॉट टू मच अफेक्टिंग. पण मोस्ट ऑफ द टाइम बाय सर्जिकल मेथड द सच टाईप ऑफ द ट्युमर जे आहेत त्या फायब्रॉइडच्या ट्युमर्स पुन्हा येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जर त्याचा कुठे इफेक्ट नसेल तर डॉक्टर तशी ऍडवाइस करतात प्रॉपर. पण मोस्ट ऑफ द आपण पाहतोय ट्रीटमेंट तर सर्जिकल मेथड ही जी आहे ती यूज केल्या गेलेली आहे बेनिंग ट्युमरसाठी. रेडिएशन मेथड जी आहे, त्यानंतर केमोथेरपी तुम्हाला माहिती आहे स्पेशली कॅन्सरसाठी यूज केल्या जातात. त्याचे बरेचसे साईड इफेक्ट आहे, पण जोपर्यंत ट्रीटमेंट चालू असते तोपर्यंत हे साईड इफेक्ट चालूच राहणार. पण जशी ट्रीटमेंट थांबेल अँड पर्सन इट इज गेटिंग रिकवर तर हे सगळे साईड इफेक्ट पण त्याच्यामध्ये थांबायला लागतात. तर रेडिएशन जी आहे तर रेडिएशन हे जे दिल्या जातात हे मेटास्टॅटिस जिथे झालेलं आहे देन मॅलिग्नंट ट्युमर मध्ये या प्रकारची ट्रीटमेंट इन्क्लूड केल्या जाते. रेडिएशन आहे, केमोथेरपी, लाईट थेरपी आपण पाहतो हे सगळं दिलं जातं. इम्युनोथेरपी, इम्युनोथेरपी म्हणजे इम्युनिटी बिल्डिंग, इम्युनिटी बिल्डअप कशा पद्धतीने केला जाईल हाही प्रयत्न याच्यामध्ये केला जातात. काही हार्मोनिक थेरपी आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीने की हाऊ द बॉडी विथ द हेल्प ऑफ द ड्रग्स म्हणा की कशा पद्धतीने बॉडीची इम्युन सिस्टीम बिल्डअप करता येईल. कारण की तुम्हाला माहिती आहे टी लिम्फोसाइट्स मध्ये आपण पाहिलं होतं की टी लिम्फोसाइट जे आहेत किलर सेल जे आहे, जर बॉडीमध्ये किलर सेलचं प्रमाण जर चांगलं असेल, किलर सेल जे आहे त्या कॅन्सर सेलला किल करत असतात. त्यामुळे आपण इम्युनोथेरपी हा शब्द इथे वापरलेला आहे. तर त्याच्यासाठी ते लिंक करायचं आहे पॉइंट, कारण तुम्ही इम्युनिटीमध्ये टी लिम्फोसाइट्स शिकलेला आहात. तर टी लिम्फोसाइटचं काम काय आहे की कॅन्सरस सेलला सतत किल करत असतात. त्यामुळे बॉडीमध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग असणं हे गरजेचं आहे. इम्युनोथेरपी पण त्या दृष्टिकोनातून दिल्या जाते. त्यानंतर हार्मोनिक थेरपी आहे, बरेचसे स्टिरॉइड्स आहेत, तेही एक रिझन आहे जे बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्स घेतल्या जातात. आज वेगवेगळ्या प्रकारच्या फर्टिलिटीसाठी पण ट्रीटमेंट दिल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारचे स्टिरॉइड्स बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केले जातात. त्या स्टिरॉइड पण एकमेव एखादं कारण असू शकतं कॅन्सर लीड करायला. सो हार्मोनिक थेरपी पण एक थेरपी आहे ज्याच्याद्वारे पण जर हार्मोनल इम्बॅलन्समुळे जर कॅन्सर आपण पाहिलं ॲडिनोमाज
तर याच्यामध्ये तर त्या कंडिशन्स मध्ये पण हार्मोनिक थेरपीद्वारे सुद्धा हा कॅन्सर क्युअर मध्ये आणला जाऊ शकतो. अँड लास्टली इज द जीन थेरपी. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक नाउ अँड ऍडव्हान्स वे ऑफ ट्रीटिंग द कॅन्सरस पेशंट. जीन थेरपी. आता जीन थेरपी तुम्हाला माहिती आहे, जसं आपण म्हटलं की कॅन्सर इज अ जेनेटिक डिसीज. कॅन्सर हा एक जेनेटिक डिसीज आहे. तर जेनेटिक डिसीज आहे म्हटल्यावर तो नॅचरली नेक्स्ट पिढीमध्ये उतरणार असतो. इनहेरिटन्स इट विल बी गोज ऑन. पण मग जीन थेरपी, जेनेटिक इंजिनिअरिंग ही जी नवीन ब्रांच आलेली आहे, तर जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जीन थेरपी म्हणजे जे जीन आहे, जे ऑन्कोजीन ज्याला स्पेशली आपण म्हणतो विच आर द कॅन्सरस जीन. आता जसं आपण जेनेटिक इनहेरिटन्स घेतलं की हे जीन ट्रान्सफर होणार नाही जनरेशन मध्ये, तर हे जे ऑन्कोजीन्स आहे किंवा इतर काही याच्यामुळे जर ते जीन्स जर म्युटेट झालेले आहे, तर ते जीन्स रिमूव्ह केल्या जातात टोटली आणि न्यू जीन्स तिथे पुटअप केल्या जातात. तर हा एक मोठा बेनिफिट मेडिकल सायन्स मध्ये मिळालेला आहे बाय जेनेटिक इंजिनिअरिंग. जे जीनवर मोठ्या प्रमाणावर रिसर्च झाल्यामुळे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या टेक्निकद्वारे हा मेडिकल सायन्स मधला सगळ्यात मोठा आणि अतिशय लाईफ सेव्हिंग आपण म्हणू की दिस इज द पार्ट ऑफ द ट्रीटमेंट. सो जीन थेरपी हा अतिशय महत्वाचा भाग ठरलेला आहे कॅन्सर पेशंटसाठी टू गिव्ह द प्रॉपर ट्रीटमेंट. सो दिस इज ऑल अबाउट द कॅन्सर. ट्युमरचे आपण प्रकार पाहिलेले, त्यामुळे घाबरण्यासारखं नसतं. ट्युमर मध्ये 2 प्रकार आहेत, बेनिंग आणि मॅलिग्नंट. आणि त्यानुसार हे जे आहे जे कॅन्सरस कंडिशन्स आहे त्या रिमूव्ह करण्यासाठी हे सगळ्या वेज आहे की ज्याच्याद्वारे कॅन्सरवर सुद्धा मात केल्या गेलेली आहे आज मेडिकल सायन्सद्वारे. तर जीन थेरपी ही द लेटेस्ट थेरपी आहे ज्याच्याद्वारे ज्यांना म्हणजे झालेला आहे किंवा ज्यांना धोका आहे, ज्यांना होऊ शकतो, त्यांना सुद्धा क्युअर केला जातो जीन थेरपीद्वारे. सो दिस इज व्हेरी हेल्पफुल ट्रीटमेंट in the such a deadly disease called as cancer. So this is all about the cancer.